खंडणीखोरांसोबत अवैध सावकारही नाशिक पोलिसांच्या रडारवर आहेत। विशाल कदम विरोधात खंडणी अवैध सावकारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्यात विशाल कदम, सिद्धेश्वर अंडे यांच्यासह उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह 5 संशयितांचा समावेश आहे। आडगाव पोलिसांनी कदम, पाटील या दोघांना अटक केली होती। 4 दिवस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली। कारागृहात असताना म्हसरूळ पोलीस ठाण्यात कदमसह त्याच्या आईविरोधात 3 लाखांच्या कर्जाच्या मोबदल्यात 30 लाखांचा फ्लॅट बळकावल्याचा गुन्हा दाखल आहे। तर गंगापूर पोलीस ठाण्यात 25 लाखांच्या कर्जाच्या बदल्यात 1.5 कोटींचा फ्लॅट चढ्या भावानं विक्री केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। आडगाव, म्हसरूळ, गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल 3 गुन्ह्यांमध्ये उद्धव सेनेचा संघटक अवैध सावकार विशाल कदमचा ताबा गुन्हे शाखा युनिट 1 घेणार आहे। कदम आणि त्याचे साथीदार आडगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहेत। ताबा घेण्यासाठी न्यायालयात अर्ज देण्यात आला असून सोमवारी म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी कदम आणि अन्य साथीदारांचा चौकशीसाठी ताबा घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। संविधान न्यूज, नाशिक।